महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी यावर्षी पावसाचा लहरीपणा दिसून येईल अशी शक्यता आहे। मुळात यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। दुसरीकडे अल निनोचा प्रभाव यावर्षी निसर्गाचं गणित बदलवणार आहे। या वर्षीचा कडक उन्हाळा आणि जून महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी वाढलेलं तापमान पाहता अल निनोनं आपली करामत दाखवायला सुरुवात केली। त्यामुळे पावसाळ्यातही उष्णता असेल तर काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात दुष्काळ अशी परिस्थिती उद्भवण्याची भीती आहे। या वर्षीच्या ऐन मान्सूनच्या हंगामातच अल निनोनं भारतीयांची चिंता वाढवली आहे। यंदा मान्सूनचं चक्र बिघडणार असून उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा धोका निर्माण झालाय। भारतात दाखल झालेला मान्सून वेगानं पुढे सरकत नाहीये, त्यामुळे शेती आणि अन्नधान्यांच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। भारतीयांच्या आर्थिक आणि जगण्याच्या नियोजनाचं चक्र मान्सून ठरवतो। जूनमध्ये मान्सून येतो आणि उष्णतेच्या लाटेतून सुटका झालेले भारतीय पेरणी करतात। पण यावर्षी हे नियोजन कोलमडण्याची शक्यता जास्त आहे, कारण मान्सून थांबत थांबत पुढे सरकतोय। काही ठिकाणी अचानक पाऊस पडतोय तर दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या झळा वाढतायत। या सगळ्या अल निनोच्या खुणा आहेत। भारतातील हवामानाचं चक्र ज्या नियमित निसर्ग लयीवर अवलंबून असतं त्यामध्येच अल निनोनं अडथळा निर्माण केलाय। प्रशांत महासागरात तयार होत असलेली एक नैसर्गिक शक्ती जिचं नाव आहे अल निनो। अल निनो हा अल निनो सदर्न ॲस्युलेशन नावाच्या एका नैसर्गिक हवामान चक्राचा उष्ण टप्पा आहे। ट्रेड विंड्स नावाचे स्थिर वारे प्रशांत महासागरातील पाण्याचा उष्ण पृष्ठभाग आशियाच्या दिशेने ढकलतात, परंतु अल निनोच्या काळात हे वारे कमकुवत होतात आणि ते उष्ण पाणी पुन्हा पूर्वेकडे सरकतं। या बदलामुळे पाऊस पाडणाऱ्या हवेचा पट्टा भारतापासून दूर मध्य प्रशांत महासागराकडे खेचला जातो। त्यामुळे अनेक वैज्ञानिक महासागराच्या निनो 3.4 नावाच्या भागात होणाऱ्या तापमान वाढीवर बारीक लक्ष ठेवून असतात। यंदा ऑगस्टपर्यंत हा प्रभाव 80% आणि त्यानंतर 90% वाढण्याची शक्यता आहे। वास्तविक चांगला मान्सून नेहमी स्थिर असतो। तो 4 महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीत माती पूर्णपणे भिजवतो। पण अल निनो त्यामध्ये व्यत्यय निर्माण करत असून पावसाचा हंगाम तुकड्या तुकड्यात विभागला जातोय। म्हणजेच सलग पाऊस न पडता मोठ्या कालावधीत हवामान कोरडं राहतं आणि मध्येच अचानक मुसळधार पाऊस पडतो। अल निनोच्या वर्षात पाऊस कमी होत असला तरी मध्य भारतात अतिमुसळधार पावसाच्या घटना वाढू शकतात। म्हणजेच एकाच देशात दुष्काळ आणि महापूर असा दोन्हीचा सामना करावा लागू शकतो। यंदा पाऊस आपली ठरलेली वेळ पाळणार नाही। कधी पाऊस अचानक कोसळेल तर कधी दीर्घकाळ उघडीप राहील। त्यामुळे अल निनोचं संकट लक्षात घेऊन शेती आणि आर्थिक बाबींचं नियोजन करणं गरजेचं आहे।